आता हा चिवडा हिवाळा स्पेशल नसला तरी हिवाळ्यासाठीच बनवलेला आहे। तर मुलांना मधल्या वेळेमध्ये भूक लागते म्हणून हा पातळ पोह्यांचा चिवडा बनवायला घेतला आहे। तर पातळ पोहे चाळून निवडून घेतलेले आहेत आणि थोडेसे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। तर असे भाजून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। असं हाताने जर दाबला तर करकर आवाज येतो त्याचा, आणि जर नसेल भाजले तर ते हातात तसेच राहतात मुठीमध्ये। तर आपला चिवडा भाजून झाला आहे, तर मी मोठ्या भांड्यात तो काढून घेते आणि आता त्याच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे। तर आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे। तर शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर मी 1 वाटी भरून शेंगदाणे घेतलेत। तर माझ्या छोट्या मुलाला तर खोबरं खूप आवडतं आणि मोठ्या मुलाला शेंगदाणे आवडतात। तर दोघांसाठी मी असं केले। तर मी त्या पोह्यामध्ये हे काढून घेतलेत, म्हणजे एक्स्ट्राचं तेल हे त्या पातळ पोह्यांना लागून जाईल। तर त्याच्यामध्येच मी खोबरं तळायला घेतले। खोबरंही मी 1च वाटी घेतलेलं आहे। ते व्यवस्थित आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे। तर हेही काढूया आणि आपल्याला डाळ तळायला घालायची आहे, जी फुटाण्याची भाजकी डाळ आहे ती। तर तीही मी 1 वाटी घेतली आणि छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची। तर राहिलेल्या तेलामध्ये मी मोहरी, जिरी, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या मी थोड्या कमी घातल्यात, कारण माझा छोटा मुलगा खाणार आहे, त्याच्यामुळे एक 4-5च घातलेले आहे। तर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर हे छान मिरची आणि कढीपत्ता कुरकुरीत होऊ द्यायचं आहे, म्हणजे आपला चिवडा साधळणार नाही। त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली। आता हळदीचं पण एक रहस्य सांगते, त्याला खूप पिवळा चिवडा आवडत नाही, म्हणून थोडी कमी घातलेली आहे। तर हे आता मी त्या चिवड्यामध्ये घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, सगळीकडे लागला गेला पाहिजे। थोडंसं कढईमध्ये मी पुन्हा पातळ पोहे घातलेत, आपला सगळा मसाला निघून येण्यासाठी। हे बायकांची थोडीशी की वाया काही जाऊ द्यायचं नाही। तर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे, कारण ह्याला वेळ लागतो थोडासा मिक्स करायला, सगळीकडे एकजीव लागलं गेलं पाहिजे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि पुन्हा एकसारखं हलवून घ्यायचं आहे। तर ह्याच्यात मी पिठी साखर घालणार आहे। आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल, पण माझ्या मुलाला आवडते आणि त्याला गोड चिवडा आवडतो खायला, म्हणून मिरची कमी आणि थोडी साखर घातलेली आहे जास्त। तर पुन्हा एकदा हलवून घेते। तर हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर आपला चिवडा झालेला आहे। थोडा वेळ हा असाच उघडा ठेवायचा आहे आणि नंतर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरू शकता। तर मुलांना संध्याकाळी बाहेरनं आल्यानंतर काहीतरी खायला हवं असतं, तर हा आहे पातळ पोह्यांचा चिवडा। कसा झाला आहे कमेंट करून मला नक्की सांगा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।